नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत शेवयांची खीर। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे 2 चमचे साजूक तूप घेऊया। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप शेवई घालून घ्यायची आहे। आता शेवया आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेवया चांगल्या परतून झाल्या आहेत। त्यात मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहेत। आता आपल्याला मिनिटभर ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण मिनिटभर ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण 1 लिटर दूध घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आता दुधाला एक उकळी यायला द्यायची आहे। दुधाला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप साखर घालून घेऊया। आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्या स्टेजला आपल्याला वेलची पावडरही घालून घ्यायची आहे आणि मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे। इथे मी केशर दुधामध्ये भिजवून ठेवले होते, तेही घालून घेऊया, त्यामुळे खिरीला रंग चांगला येतो। आता खीर 10 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे। 10 मिनिटं उकळल्यानंतर आपली खीर आता रेडी झाली आहे। आता गरमागरम सर्व करूया। तुम्ही पाहू शकता किती झटपट आपली शेवयांची खीर तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।